आमच्या शाळेचा एक छोटासा उपक्रम वक्तृत्व. नमस्कार, माझे नाव वेदना समुद्र कुंडे. मी इयत्ता तिसरी शिकतो. काळजाची आकलताई ही शब्दाचा बसताई, अंतरीचे गुण असताई, ईश्वराचे रूप असताई. बाल मित्रांनो, माझ्या आई हा माझा सर्वात आवडता विषय आहे बरं का. आई हा शब्द दोन अक्षरांचा आहे. आई हा शब्द दोन अक्षरांचा आहे आणि या एका लहानशा शब्दात संपूर्ण कुटुंब जमवले आहे. आई हा शब्द दोन अक्षरांचा आहे आणि या एका लहानशा शब्दात संपूर्ण कुटुंब जमवले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई हे सर्वात महत्त्वाचे पात्र असते. जन्माला आले सर्व लहान मुले सर्वात आधी आई हा शब्द बोलायला शिकतात. माझ्या आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात. ती देव या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने या जगात आईला पाठवले. माझी आई मला खूप आवडते कारण ती तिच्या घरातील कामाबरोबरच माझी काळजी घेण्याचे तसेच मला हवं नको ते पाहण्याचं छान पद्धतीने मला सांभाळण्याचं काम ती अगदी मनापासून करते. आई म्हणजे मायेची ऊब, जिव्हाळा, प्रेम, जखमावरचं औषध, मैत्रीण, अंगणातील तुळस, देवीचं रूप, यातून काही सहनशीलता, सर्व पण आणि बरंच काही. कुठलंही काम असो की अडचण, सर्वात आधी आपण आईला हाक मारतो. तिच्याशिवाय माझेच काही घरातील इतरांचेही पान हलत नाही. घरातील सर्व माणसांना एकत्र बांधण्याचं एका मायेत गुप्त्यांचं काम आई प्रेमाने करते. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रांनी सुवर्णमयी लंकेपेक्षा काय पण स्वर्गापेक्षा ही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे सांगताना त्यांनी जन्मभूमी आईची बरोबरी केली आहे. जननी या जन्मभूमीच्या स्वर्गदीपी गाय यांच्याशी. धन्यवाद. मी जाता एक गीत सादर करून धावत आहे. अंबारून वासराले साठती जावा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया बाया सांगत होतो जवाताना, दुष्काळात मायेच्या माझ्या पिठला होता पाना, दुष्काळात मायेच्या माझ्या पिठला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्या दवा मले पिठामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. धन्यवाद.